कॉन्स्टेबल आहेत, महिलांपासून सगळे ते सर्व शेतकऱ्याची मजुराची मुले आहेत। त्यांनी आतापर्यंत जी लोकांची सेवा केली याच्या अनेक वर्ष पुढे ते सेवा करणार आहेत। त्यामुळे एकदा जोरदार सगळ्या पोलीस लोकांसाठी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करा। त्याच्याबरोबर या बसमध्ये, त्याच्या मागच्या बसमध्ये तिथे असणारे जे सर्वसामान्य मराठी जनता आहे, जे शेतकऱ्याला पाठिंबा देत आहेत, इथं असणारी जी जनता आहे आणि इथं अडकलेली जनता जी आज शांततेत फक्त शेतकऱ्याला न्याय मिळावा, मजुराला न्याय मिळावा यासाठी शांततेत गाडीत बसली, एकदा या सगळ्या लोकांना टाळ्या वाजून त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करावा। इथे असणाऱ्या शाळा यांना आपण सकाळी भेटलो, विनंती केली, शाळेच्या प्रमुखांनी सुद्धा सांगितलं काळजी नाही, शेतकऱ्यासाठी हा लढा असेल तर या लढ्यामध्ये आम्ही आहोत। तर या शाळेच्या सगळ्या प्रमुखांसाठी सुद्धा टाळ्या वाजून सत्कार त्यांचा करावा आहे। आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचाच आभार व्यक्त करतो। आणि जे जे शेतकरी जिथं जिथं त्यांना अडवलं गेलं आहे, येऊ शकले नाही, त्यांच्या लेवलला तिथं त्यांचं आंदोलन चाललंय, त्या शेतकऱ्यांचं सुद्धा इथं अभिनंदन करतो। तुम्ही मला सांगा, हे ठराविकच नेते तुमच्या आपल्यासाठी लढतायत, पवार साहेब आपल्यासाठी लढतायत, राहुल गांधीजी लढतायत, उद्धव ठाकरे साहेब लढतायत, काही शेतकरी नेते लढतायत, काही खासदार जे इकडे होते पलीकडे गेले। मग असे जे काही उड्या मारणारे लोक आहेत त्यांचा विश्वास ठेवून चालणार का? मग हे लोक जर सत्तेत जाऊन स्वतःचं हित बघत असतील आणि तुमची भूमिका न घेता जर शांत बसत असतील, हे चालणार आहे का तुम्हाला? आणि मग अशा पद्धतीने स्वतःचं घर भरण्यासाठी हे खासदार पलीकडे जात असतील तर स्वतःच्या हक्कासाठी कोणाला लढायला लावेल? कोणाला लढावं लागेल? जर समजा लढलोच नाही, कांद्याचा भाव वाढलाच नाही, खताचा भाव कमीच झाला नाही, सरसकट कर्ज माफी झालीच नाही, जर शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळालाच नाही, जर तिथं जे आपले सगळे विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप वेळेवर मिळालीच नाही, आमच्या लाडक्या बहिणींना तिथं मदत मिळालीच नाही, तर मग याचं नुकसान कोणाचं आहे? नेत्यांचं नुकसान आहे का सामान्य लोकांचं नुकसान आहे? एकदा हात वर करून सांगा, कोणाचं नुकसान आहे? कोणाचं नुकसान आहे? मग आपण 1000 रुपयासाठी, 100 रुपयासाठी वन फिरतो आणि इथं करोडो रुपयाचा भ्रष्टाचार जर होत असेल तर मग आपल्या न्यायासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल। नेते जे लढतात, जे आपल्या बरोबर आहेत त्यांचा विश्वास ठेवायचा, पण जे विकत घेतलेले, जे विकून गेलेले त्यांचा विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा? मग आपल्या हक्काची लढाई हे तुम्हा आपल्या सगळ्यांना मिळून तिथं लढायचे। आणि जर आपण त्या बाबतीत कमी पडलो तर अन्याय हा गरिबावरच होतो, सामान्य लोकांवरच अन्याय तिथं होतो। त्यामुळे आपली एकजूट कायम राहणं आपल्या सर्वांसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे। अहो, काही शेतकरी आले काही जिल्ह्यातून, तिथं शक्तीपीठ मार्ग चाललाय का नाही चालला? उत्तर प्रदेश मध्ये गडकरी साहेबांनी एक रस्ता बांधलाय। गडकरी साहेब कुठल्या पक्षाचे आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? पण नेते आहेत, मंत्री आहेत। उत्तर प्रदेश मध्ये 8 पदरी रस्ता बांधलाय। किती? हा, आता इथं 4 पदरी रस्ता आहे। उत्तर प्रदेश मध्ये 8 पदरी रस्ता आहे। फक्त बांधण्याचा खर्च शेतकऱ्याचा मी बाजूला ठेवतो, फक्त बांधण्याचा खर्च 8 पदरी रस्त्याचा उत्तर प्रदेश मध्ये नॅशनल हायवेचा गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 45 कोटी रुपये प्रति किलोमीटर। किती? 45 कोटी रुपये प्रति किलोमीटर। आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ मार्ग जो काढला जातोय तो किती पदरी माहिती का? 6 पदरी। किती? मागच्याला विचारतो किती पदरी आहे? 6 पदरी आहे। 6 पदरी मोठा का 8 पदरी मोठा? किती मोठी पत्रा? कुठला पदरी मोठा? बर, जर आता तिथं 45 कोटी मध्ये 8 पदरी रस्ता होत असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये बांधकामाचा खर्च या 6 पदरी रस्त्याला
45 कोटीपेक्षा जास्त पाहिजे का कमी पाहिजे? किती पाहिजे? 45 पेक्षा कमी पाहिजे ना? 30 कोटी पाहिजे, 35 कोटी पाहिजे, बरोबर? या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ मार्ग जो बांधला जातोय तिथं शेतकऱ्याला विश्वासात न घेता शेतकऱ्याची जमीन स्वस्तात जी घेतली जाते, त्या शक्तीपीठ मार्ग जो फक्त 6 पदरी आहे त्याला बांधण्याचा खर्च हा 95 कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे. म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये प्रति किलोमीटर 45 कोटी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ मार्ग जो मार्ग आपल्याला नकोय कारण का पर्यायी मार्ग आहे 95 कोटी. तर मलिदा किती रुपयाचा? मलिदा किती रुपयाचा? भ्रष्टाचार किती रुपयाचा? बर 800 किलोमीटरचा रस्ता असेल आणि प्रति किलोमीटर 50 कोटीचा भ्रष्टाचार असेल तर किती हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला? 40,000 कोटी रुपयाचा. मग मी मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना विचारतो, 1,40,000 कोटी रस्त्यावर जो कोणालाच नकोय त्याच्यावर खर्च करायचा तर या भागातल्या शेतकऱ्याला शेतीचं पाणी देण्यासाठी खर्च करायचा. काय करायचा? आणि हा 40,000 कोटीचा भ्रष्टाचार आम्ही होऊन देणार नाही. मग म्हणून तर म्हणतोय 35,000 कोटीची कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. अहो रस्त्यावरच आहे, रस्त्यावर जाऊ, पोलिसांच्या डोक्यावर बसू नाही तर गाडीवर बसू. हे अँब्युलन्स आली, अँब्युलन्सला जाऊ द्या. मला काही लोक म्हणतात, विनंती आहे, अहो काही लोक आपल्याला म्हणतात काही अरे देतो सांगा. विनंती आहे, आजूबाजूला सर्व शाळा आहेत, आपण शाळा सकाळी आम्ही भेटलोच आहे. बघा सकाळी शाळेच्या प्रमुखांना आपण भेटलो. बघा शाळेला आम्ही भेटलेलो आहे. शाळेच्या सर्व पदाधिकारी आणि शाळेच्या प्रमुखांनी आम्हाला सांगितलेले 3 वाजेपर्यंत आमची शाळा सुटत नाही. किती वाजेपर्यंत? किती वाजलेत आता? 1 वाजलाय. आता तुम्ही बघितलं असेल ज्या सगळ्या अँब्युलन्सेस आहेत त्या सहजपणे आपण जाऊन देतोय, बरोबर का नाही? अहो अँब्युलन्स आम्ही जाऊन देतोय, आम्ही नाही थांबवत. साहेब आम्हाला काय सांगितलंय? आम्हाला सांगितले महाजन साहेब फोन करते. बॅनर हे काय काय कोणाचा हसुडे, कोणाच्या कष्टाचं प्रतीक आहे. हे कष्टासाठी आपण वापरतो आणि अन्याय झाला तर काय करतो? काय करतो? त्यामुळे मी सगळ्या पोलिसांना विनंती करतो, काही लोकांना 1 तास 2 तास त्रास होणार आहे. त्याला सांग ना, आमच्या शेतकऱ्याला दरवर्षी दररोज त्रास होतो, दर तासाला त्रास होतो. त्याच्याबद्दल कोण विचार करणार? हॅलो साहेब बोला. ऐकू येतं, ऐकू येतं. स्पीकरवर ठेवू का साहेब तुम्हाला? स्पीकरवर ठेवतो. साहेब तुम्ही आम्हाला सांगितलं होतं पंढरपूरला की आपण शेतकरी नेते. फोन आला थांबा. दादा स्पीकर आम्ही साधी माणसं आहोत. त्यामुळे आपल्याकडनं काहीतरी तिथं शब्द सरकारकडनं लागेल ना शेतकऱ्याला. आपण बोलून आम्हाला इथं नाही. मग साहेब जे मुख्यमंत्री साहेबांबरोबर जे नेते त्यांचं मुख्यमंत्री साहेबांबरोबर जे नेते त्यांना बोलणं करून द्या ना आम्हाला साहेब. मुख्यमंत्री साहेबांबरोबर जे कोणी तिथे असते, तुम्ही त्र्यंबकेश्वरला आहात तर तिथं जे काय सेशनमध्ये जे लोक असतील, जे नेते असतील त्यांचं बोलणं करून आम्हाला इथं शेतकऱ्याला न्याय द्या ना साहेब. कारण तुम्ही नाही साहेब बाबा तुम्ही शब्द दिला होता आपण बसणार आणि
नाही असं नसतं साहेब, आता तुम्ही शब्द दिला आम्ही वाट बघणार नाही हे साहेब सीएम साहेबांचा आदर आहे, पण इथं आम्हाला विरोध तिथून आला पाहिजे ना साहेब कुणीतरी अधिवेशनातून सीएम साहेबांशी बोलू. बावनकुळे साहेबांना साहेब फोन करायला हवा, सेशन मध्ये असतील तर आम्ही वाट बघतो. बावनकुळे साहेब ए बॅनर खाली कर ना. हो बॅनर खाली ए बॅनर खाली कर. झालं मीडियाला कव्हरेज करतात नाही, बॅनर खाली करा. पुढचे बॅनर खाली करा प्लीज. बाबा हो 5 मिनिटात फोन करा. अरे ऑनर चाललंय सगळं. मला नेत्यांना विनंती करायची, पोलिसांना विनंती करायची, कुणी पोलीसच्या गाडीमध्ये नेत्यांना कृपा करून ठेवू नका. आणि जे सर्व शेतकरी आहेत आपल्याला एकच पर्याय गाडी समोर बसावं लागेल. आता आम्ही या गाडीच्या टपावर बसलोय, तुम्ही मग काय करायचं ते ठरवा. पण आपल्या नेत्यांना जी कुठली गाडी घेऊन जाणार असेल ती गाडीला पुढे जाऊन देणं हे योग्य नाही. आता सरकारकडनं एक मंत्री साहेब आपल्याशी बोलले, ते अधिवेशनात नाहीयेत. आम्ही विनंती केली, आपण शांततेत लढतोय, आम्ही शांततेत विनंती केली की साहेब जो कुठला नेता मुख्यमंत्री साहेबांबरोबर असेल त्यांच्याशी आमचं बोलणं करून द्या. 5 मिनिटात ते परत एकदा फोन करतायत आणि मग बघू काय बोलतात. काय करायचं. नाही हटायचं. शेतावर काम करणारा तुम्ही सर्वजण वर्ग शेतकरी थकला का. थकला का. सुनील भाऊ भुसारा इथं आलेत, आदिवासी नेते आहेत, आजारी असताना सुद्धा शेतकऱ्यासाठी आलेले आहेत. बघा नेत्यांना गाडीमध्ये बसवतायत, बसून द्यायचं का. मग गाडीच्या पुढे बसायचं का नाही बसायचं. अजिबात जाऊन द्यायचं नाही. कुणी काळजी करू नका. पोलीस मध्ये आपल्या जे शाळा आहेत शाळांची बोलणं झाले 3 पर्यंत शाळा सुटणार नाहीत. अँब्युलन्सच्या गाड्या आल्या तर आपण त्यांना पाठवून देतोय. आणि इथं असताना बघा तिथून हात करतायत सगळे बसवाले लोक की आम्ही तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे ती पण अडचण नाही. मागचे हात वर करतायत ती अडचण नाही. आणि पोलीस तर आपल्या शेतकऱ्याची मुलं आहेत का नाही, त्यांना पण अडचण नाही. आता कदाचित त्यांना वरून आदेश आल्यामुळे ते बोलतील, पण मनात काल मी जेव्हा फिरत होतो, लढा तुम्ही लढत आहात, आमच्या पण पालकांसाठी तुम्ही लढतात, त्यासाठी आमचे आभार. कुणी कोणाला घेऊन जाऊन देऊ नका. 5 मिनिटात इथं फोन येतोय मंत्री महोदयांचा, पंढरपूरला आमचा विश्वासघात केलाच,